तर स्ट्रायकिंगला सूरज आणि रनस्ट्रायकिंगला ओमकार. चला दिवा 30+ ब संघ, तुम्हाला विनंती आहे प्लीज. एक उत्तम आयोजक तुम्ही आहात संपूर्ण संघ, त्यामुळे विनंती करतोय थोडी घाई करा, कारण वेळ फार घेतलाय कोपर केरळ टीमने. तुमच्या सहकार्याची आवश्यकता आम्हाला आहे. हा भगवा चषक 2026 स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही क्रीडा स्पर्धा साकार होते. आपण पाहताय तब्बल 10 वर्ष ही स्पर्धा साकार होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणरायाला वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धर्म ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानते मराठी, अमुच्या नसा नसात स्पंदते मराठी, अमुच्या रगा रगात रंगते मराठी, अमुच्या रक्तामध्ये आहे मराठी. तुम्हा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. लेट्स प्ले. पहिला बॉल भावेश बॉलिंग करण्यासाठी. राकेश राकेशाचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. राकेशच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला गेलाय. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिलाच बॉल चौकार आलाय. इथेही चांगला बॉल आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. सनी तिथे होते. लाजवाब झेल ते टिपला गेलाय. फलंदाज बाद. विकेटचं बटन. तंबूच्या आसऱ्याला परतलाय. अगदी चौकार खाल्ला. त्यानंतर चांगलं प्रत्युत्तर केलंय गोलंदाज आणि गोलंदाज राकेशने. धाबा झाला 4-2. पहिल्या ओव्हरचा खेळ ते अजूनही प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. चार धाबा धावफलकावरती आहे. काही मुवमेंटला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला असेल. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. मिळते सफलता. चला विकेट हॅट्रिक झाली. एकदा जोरदार खेळून जाऊ द्या. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. वा. विकेट हॅट्रिक होत नव्हत्या, परंतु राकेशच्या नावावरती या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक.
विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. काही गोलंदाजी हाताळली गेली. बॉल तयार. हा हलक्या हाताने ढकलला गेलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील 22व्या ओव्हरमध्ये धाबा आलेल्या आहेत 11. राकेश यांच्या ओव्हरमध्ये 11 धाबा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला गेलाय. राकेशच्या नावावरती विकेट हॅट्रिक आहे. या स्पर्धेमधला पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केलाय. तर क्रिक लायव्ह आपण पाहताय टेक्निकल टीम साता समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर होते. लॉंग ऑफला बॉल चाललाय. एकत्र नीती आली. एका धाब्याच्या बरोबर टीमची धावसंख्या 12 वरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. 3 विकेटचं नुकसान झाले. टीम कोपरखेडे 30+ संघ आपण पाहू शकाल 12 धाबा धावफलकावरती आहे. सध्या षटक क्रमांक 2 मार्ग असताना आपण पाहताय बॉलिंग करण्यासाठी चिरंजीव यांना पाहताय. गोलंदाज राकेशने धाबा खर्च केला 11. 3 विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये केलेला आहे. हा शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला हुक करायचंय परंतु क्षेत्ररक्षक त्याखाली अगदी सनीने या लगातार आपण पाहू शकाल आणखीन एक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. चौथा खेळाडू तंबूच्या आश्रया परतलाय. 4 विकेटचं नुकसान. सफलता प्राप्त होते. फलंदाज बाद. सफलता प्राप्त होते. वा कमालीचा बॉल हाताळला गेला. या दिवा 30+ टीमने अगदी धुमाकूळ घातलाय. बॉल तयार. जय मैदानामध्ये आलाय. हा 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 चांगला बॉल आहे. काटा बदलणारा बॉल आहे. इथेपर्यंत बाईच्या स्वरूपामध्ये पंच सूर्या सरांचा सिग्नल येतो की हा बाईज आहे. सूर्या जलता नाही जलाता आहे. या सूर्य आपण पाहू शकाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऍड होती. 13 मध्ये 13 झालेले आहेत. बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी इथे होती. बॉल तयार. ओह वाह क्या बात है. यू मिस आई विल डेफिनेटली हिट. यशच्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. काठी काढली जाते. दांडी दांडी गुल. फलंदाज बाद. जर चिरंजीवने विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे यश पाटील यांच्याकडून. यश पाटील दिवागाव जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चिरंजीव या गोलंदाजासाठी संधी आहे. 5 विकेटचं नुकसान झालेले आहे. धाबा धावफलकावरती आहे 13. फक्त 13 धाबा.
पाच विकेटचं नुकसान झालेलं आहे. 5 खेळाडू परतलेले आहेत. आपण पाहत आहे दिवा 30+ बॉल टीमने पूर्ण नवी मुंबईमध्ये धुमाकूळ घातला यार. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती अफलातून परफॉर्मन्स केलाय. नुकताच चॅम्पियन होऊन आलाय हा संघ. आपण पाहताय घरच्या मैदानावरती. हा लॉंग ऑफला मारण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एकच इथे मी इथे भागीदारी बनवावी लागेल. तुमच्याकडे विकेट नाही आहे. एक धावा काढाव्या लागतील. कुपरखेर टीम संघर्षाची लढाई तुम्हाला करावी लागेल या मॅचमध्ये. धाबा बनवाव्या लागतील. एक बलाढ्यमान संघाबरोबर तुम्ही खेळताय, धाबा बनवाव्या लागेल. चिरंजीव पुन्हा एकदा तयार. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. तिथे सनी येत आहेत, बॉल पकडेल, फेकेल, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल आली आहे. किती बॉल झाले? चला 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आहे 15. 5 खेळाडू परतलेले आहेत. 15 धावा धावफलकावरती आहे. 2 ओव्हरचा इथे खेळ संपला गेला आहे. हरिकेश आलाय उभे नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. हरिकेश यांना प्राधान्य दिले गेलेलं आहे. उभे क्रमांक 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. 15 झाले. 5 खेळाडू परतलेले आहेत. हरिकेश थोडीशी स्पीडअप करा, थोडी घाई करा. हरिकेश मैदानाच्या आतमध्ये उभे नंबर 3 मध्ये आलाय. 15 धाबा धावफलकावरती आहे. संघर्षाची लढाई करावी लागेल, धाबा बनवाव्या लागतील. हरिकेश यांचा पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, थोडा काटा बदललाय. पिचिंग चांगली होते, गती परिवर्तन आहे. चेंज ऑफ द पेस पडल्यानंतर थोडा बॉलला काटा बदललाय. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला इथे होतोय. चांगल्या बॉलची सांगता इथे होते. 15 धाबा धावफलकावरती आहे. प्रभावित केलाय उभे नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना. हा थोडासा लेग स्टिक सोडलाय की काय? वा, परंतु लेग स्टिक सोडून गेलाय. पंचाने इथे हात समांतर गेलेत. बॉल अभांतर आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 16 वरती आहे. 16 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. उभे नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना 16 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा गती कमी केली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल हाताळला गेलाय. सन्मान इथे दिलाय. चेंज ऑफ पेस, गती कमी केली आहे. सारखा कमी गतीचा वापर या गोलंदाजाने केलाय. चांगली गोलंदाजी होते. योग्य टप्प्याचा वापर इथे होतोय. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्र, कव्हर पळून क्षेत्रामध्ये. पाहता पाहता दोन्ही धाबा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाबाच्या बरोबर धावफलक 18 वरती पोहोचलाय. 18 धाबा धावफलकावरती आहे. उभे नंबर 3 सध्या सुरू असताना 18 रन्स ऑन दी बोर्ड धावफलकावरती आपण धाबा पाहताय. हा चांगला बॉल हाताळलाय. गती कमी केली. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. योग्य टप्प्याचा वापर इथेही झालाय. काटा बदलणारी गोलंदाजी, कटरचा वापर होतोय. आपल्या बोटाच्या जादूवरती बॉल फिरवला गेलाय. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला होतोय. हाही चांगला बॉल. वाह, कमालीची गोलंदाजी यार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय बॉल हाताळला गेलाय. पुन्हा एकदा बीट केलाय. गोलंदाजी ताकदीची होते. योग्य टप्पा, अगदी लाईन आणि रिदमने गोलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल हा व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल आहे. चला 19 झाले.
हाही वाईट बॉल आहे. याही बेला लेग स्टिक सोडलाय. इथे देखील वाईट बॉल. दिशा थोडी खराब. 20 धाबा झालीत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धाबा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल. शेवटच्या बॉलवरती शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, परंतु सनी तिथे आहे. हो हो हो, कॅच ड्रॉप झाली. सनीकडून झेलली सटणं ही थोडीशी आपण पाहू शकाल. सनी ते चुकी करत असताना दिसत. 1 रन बरोबर षटक इथे संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धाबा 21 स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. तर अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये आलाय. उभा नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी अजिंक्यच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते. ओहो हो, हाही बॉल चांगला आहे. वा, कमालीचा बॉल यार. 30 तारार बॉल आहे. अजिंक्यकडे रिदम चांगली आहे. या गोलंदाजाने प्रभावित केलाय. 30+ च्या संपूर्ण संघामध्ये आपण जर पाहिलात या हंगामामध्ये चांगला प्रभावित केला या गोलंदाजाने. अजिंक्य यांना पाहताय. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला होतोय. हाही चांगला बॉल, परंतु इथे वाईट बॉल आहे. पंचाने हात समांतर गेलेत. बॉल अभांतर याही बेला आहे. एक्स्ट्रा मध्ये भर पडते. धावफलक पुढे चाललाय. लेगस्टिक याही बेला सोडून चाललाय. बॉलर तयार. शेवटचा बॉल अंपायर. शेवटचा बॉल आहे. 6 विकेटचं नुकसान झालेलं आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हा मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. उंच माझा झोका. राकेश त्या खाली आहे. राकेश कडून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. ट्रिपला झेल. फलंदाज बाद. 7वा खेळाडू माघारी. 7 विकेटचं नुकसान. 26 धाबा धावफलकावरती आहे आणि 7 खेळाडू माघारी परतलेले आहेत. संतोष मैदानामध्ये आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. सव्वीस धाबा धावफलकावरती 7 खेळाडू परतलेले आहेत. संतोष मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉलिंग करण्यासाठी योगेश आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये 5वं षटक मार्गस्थ आहे. अखेरचं षटक हाताळण्यासाठी 5व्या क्रमांकावरती बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय. चला, योगेश बॉलिंग करण्यासाठी आलाय. 26 धाबा धावफलकावरती असताना योगेश यांचा पहिला बॉल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. थ्रू द कव्हर खेळलाय. कव्हर रिझनला बॉल चालला. 1 रन पूर्ण झाली. एका धावेच्या बरोबर धावफलकावरती धाबा पाहताय. 27 27 27 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. या धाबा होत नाहीये. धाबा बनवाव्या लागतील. दिवा टीमच्या बॅटिंगचा जर दृष्टिकोन जर पाहिलात तर भरपूर मोठा बॅटिंग लाईनअप त्यांच्या टीम मध्ये आहे. धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. बॉल तयार. हा चांगला बॉल हाताळला गेलाय. संतोष यांना एखादे 2 मोठे फटके तरी मारावे लागेल. चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. अजूनही 4 बॉल साठी शिल्लक आहे. योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला होतोय. गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची होते. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. 1च धाबा इथे मिळताना दिसत आहे. एका धाबेच्या बरोबर धावफलक पोहोचलाय. 28च्या घरामध्ये 28 धाबा धावफलकावरती आहे.
इथे क्षेत्ररक्षक आहे त्या खाली वा कॅच ड्रॉप झाली. चला 30 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल 30 धावा. इथे फलंदाज बाद. चला 32 झालेले आहेत. 33 धावाचं लक्ष होतं परंतु 2 धावांच्या पेनल्टीज मायनस होतील त्यामुळे 30 धावा आणि 31 धावाचं टार्गेट आहे येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. चला 31 धावाचा पाठलाग करायचा आहे. मी आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर दादा ठाकूर आपणास विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या भगवा चषकामध्ये आपण पाहत आहे स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे च्या जयंती निमित्ताने ही क्रीडा स्पर्धा साकार होती. हा भव्य दिव्य आयोजन सोहळा आपण इथे पाहत आहे. सर 9 खेळाडू जर असतील तर एकही खेळाडू बाहेर तुम्हाला दिला जाणार नाहीये. सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. जर तुमच्याकडे कोपरखेरणे 30+ संघ 9 खेळाडू जर तुम्ही घेऊन खेळताय मग सगळे खेळाडू आतमध्ये घ्यावं लागेल. पंच सूर्या सर एकही खेळाडू नसेल ना. चला आतमध्ये तुम्हाला घेऊन खेळावं लागेल. प्लेयरच्या बाबतीमध्ये तुम्हाला 31 धावांचं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 11 जर खेळाडू असते जर 10 असते तर एक बाहेर ठेवला गेला असता त्यामुळे 9 आहे त्यामुळे सगळे आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. येणाऱ्या
5 ओव्हरमध्ये 31 धाबाचा पाठलाग इथे करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश आणि त्याच्याबरोबर भावेश. भावेशने बॅट ऑफ द सिरीजचं किताब नुकतीच झालेली 30+ ची स्पर्धा अगदी धुमाकूळ घातला या खेळाडूने. वा बॉल सीमा रेषा पार. स्वॅग से करेंगे स्वागत. पहिलाच बॉल केलाय चौकाराने स्वागत. बॉल सीमा पार. धाबा मिळतात 4. आलाय खणखणीत चौकार. दिवा गावाचा एक परफेक्ट बॅटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे मिस्टर भावेश, प्रभावित केला या खेळाडूने. एका हाती किल्ला लढलाय. मॅन ऑफ द सिरीजचं किताब या खेळाडूने जिंकलाय. आणखीन एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल झाला परंतु एकच इथे मिळते. धाबा झाल्या धावफलकावरती 5. चला तुर्बे 30+ टीम. पक्का ना? तुर्बा 30+ ब संघ आपला कॅप्टन लगेच पाठवायचंय. तुर्बे 30+ ब संघ या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल तुमच्या बरोबर खेळेल. धाबा झालेत 5. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. हा शॉट बॉल आहे. राकेशच्या रेडारमध्ये जर बॉल टाकला त्याला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हालाय चौकार. जर अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर मी काही थांबणार नाही आहे. कधी राकेश तर कधी भावेश. 30+ टीमची A1 जोडी. जर हा संघ जर चॅम्पियन जर होतोय तर सेलिब्रेट जर पाहिला मित्रांनो तरुणांना लाजवेल असं सेलिब्रेशन धुमाकूळ घातला या टीमने. आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय. या टीम मध्ये प्रितेश यादव असतील, चिरंजीव असतील, अश्विन असतील, संघ संपूर्ण संघ आपण पाहताय. अगदी कार्पेटने खेळाय. ओ माय गॉड. टप्पा टप्पा टप्पा. बोटाला चटका, हाताला झटका. बॉल सीमा पार पार पार. आले चौकार. अगदी धुमाकूळ घातलाय. 4 धाबाने वाढते. धावफलक पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धाबा. 31 धाबाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अगदी पहिल्यापासून वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. हाही शॉट बॉल आहे. अशा प्रकारची गोलंदाजी आपण आणखी नाही झाला. बॉल पार पार. आलाय चौकार. अभिष्ट राकेशच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराने वाढते. धावफलक पोहोचलाय 17च्या घरामध्ये. 17 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. शिरवणे गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि आमचे जवळचे मित्र दीपेश दादा पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. 17 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 13 करायचे आहेत या मॅच मध्ये. हाही फुल टोसे. चुकीला अजिबात माफी नाही आहे. ओ चुकी झाली आहे. त्या चुकीचं भूदंड भरावा लागेल. बॉल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय. बॉल सीमा पार. तांबडा पांढरा झणझणीत. मार भावा खणखणीत. व्हॉट अ फॅन्टास्टिक यार. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. चला 23 झालीत. अजूनही 8 करायचे आहेत. तर तुर्बे 30+ टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर या टॉससाठी तुर्बे 30+ संघ आठ धावांची आवश्यकता आहे. हाही फुलटोसे सामना पाहू शकाल. अगदी बरोबरी. वा या खेळाडूच्या रडार मध्ये जर आला हा खेळाडू ना सूरत देखताय ना मुरत देखता. अपनी टीम की जरूरत देखता है मिस्टर भावेश. व्हॉट अ फॅन्टास्टिक यार. मॅग्निफिसंट. सामना बरोबरी सुटलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळता अर्धा डझन. बॉल पार. एका धाबेची आवश्यकता आहे आणि सामना जवळपास फिनिश. एक पाहिजे. माफ करा. बरोबरी सुटलाय. एका धाबेची आवश्यकता आहे. सामना 30 धाबा धावफलकावरती आहे. एका धाबेची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटलाय. तर विशाल दादाचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत करतोय आपण. या विशाल दादा भोईर 30+ चे क्रिकेटर आहे. ज्या खेळाडूची ओळख आहे. या एका धाबेची आवश्यकता. टॉपेज घेतली. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद.
चला तुर्भे 30+ संघ या टॉससाठी अगदी सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता इथे आहे. तुर्भे 30+ टीमचे कॅप्टन, चला या टॉससाठी तुम्हाला डगआउट दिलेला आहे. त्या डगआउट मध्ये तुम्हाला बसायचंय. आपापल्या टीमला डगआउट दिलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जर डगआउट मध्ये नसाल तर 2 धाबांची पेनल्टी तुम्हाला आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केला आहे, अगदी मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि या दादाची कबर ड्राईव्ह लाजवाब आहे यार. सामना इथे जिंकलाय, अभिनंदन. आपण पाहू शकाल हा सामना इथे जिंकलेला आहे दिवा 30+ ब संघाने. नुकताच चॅम्पियन झालाय आपल्या घरच्या मैदानावरती. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, तर या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नाव आहे सन्मान चिन्ह